माहूरगड येथील श्री दत्तशिखर देवस्थानची अनादी काळापासून परंपरेने सुरू असलेली श्री दत्त पंचक्रोशी परिक्रमा 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता प्रारंभ होणार आहे. श्रावण शुक्ल चतुर्दशीच्या पर्वावर होणाऱ्या या परिक्रमेची देवस्थानच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. परिक्रमेपूर्वी गुरुवारी सायंकाळी 4 वाजता श्री दत्तशिखरच्या पायथ्याशी असलेल्या सर्व तीर्थकुंडांचे साधू संत व महापुरुषांच्या हस्ते पूजन करण्यात येणार आहे. कुंडातील पवित्र जल घेऊन दत्तशिखर मंदिरात भगवान श्री दत्तात्रेयांना जल व नैवेद्य अर्पण केल्यानंतर माहूर पीठाधीश्वर महंत डॉक्टर श्री 1008 श्री धनेश्वर भारती गुरु मधुसूदनजी भारती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने परिक्रमेचा प्रारंभ होईल. सुमारे 25 किमीच्या या पंचक्रोशी परिक्रमेच्या मार्गावर दत्तशिखर परिसरातील 27 तीर्थक्षेत्रांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. साधू संत महापुरुष व भाविक पायी ही परिक्रमा पूर्ण करणार आहे. 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी सर्व तीर्थ कुंडांचे पूजन करून पवित्र जलासह दत्तशिखर येथे आगमन होईल. त्यानंतर भगवान श्री दत्तात्रेयांची महाआरती, मंत्र पुष्पांजली व प्रार्थना करण्यात येणार आहे. 29 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता काकड आरतीने श्री दत्त पंचक्रोशी परिक्रमेची विधिवत सांगता होणार आहे. दत्त संप्रदायाच्या श्रद्धेनुसार परिक्रमेच्या काळात 33 कोटी देवी देवता अदृश्य रूपाने सहभागी होतात अशी भाविकांची श्रद्धा असून श्रद्धा व भक्तिभावाने परिक्रमा केल्याने मनशांती व आत्मशुद्धी प्राप्त होते अशी भावना महंत धनेश्वर भारती महाराज यांनी व्यक्त केली. परिक्रमा सुरळीत पार पाडण्यासाठी देवस्थान व सेवाधारी भक्त परिवाराच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. भाविकांसाठी अखंड अन्नदान व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येणार असून आवश्यक सुरक्षा व इतर सुविधांचीही दक्षता घेतली जात आहे. या धार्मिक सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आध्यात्मिक लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्तात्रय संस्थान दत्तशिखर माहूरगड यांच्या वतीने करण्यात आले आहे. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.